नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट थोडा अंधार हवा आहे. लेखक अनामिक. हल्ली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो म्हणजे कधी अंधारच होत नाही. सगळीकडे इन्व्हर्टर असतात आणि अगदीच नसले तरी लोक दुसऱ्याच सेकंदाला मोबाईलचा लाईट लावतात आणि अंधार घालवतात. त्यामुळे दुसऱ्या क्षणी तुम्हाला तुमच्या पुढचं आजूबाजूचं दिसू लागतं. पण तिथेच खरा प्रॉब्लेम आहे. मला आठवतं, आमच्या लहानपणी इन्व्हर्टर, मोबाईल नव्हते. मेणबत्त्या, कंदील हे ऑप्शन्स होते. पण कधी रात्री लाईट गेले तर दुसऱ्या सेकंदाला आजीचा आवाज यायचा, कोणीही जागचा हलू नका, आहे त्या जागेवर बसून आपापले डोळे 2 मिनिटं घट्ट बंद करा. आणि आम्ही डोळे घट्ट मिटायचो. मग 2 मिनिटांनी आजीचा आवाज यायचा, आता हळूहळू डोळे उघडा आणि आपोआप अंधारात दिसू लागेल. खरंच आधीपेक्षा आता थोडं दिसू लागलं असायचं. मला अजूनही याचा अप्रूप आहे. मुळात अंधारात असताना डोळे का मिटायचे, त्याने काय होणार, पण डोळे मिटून उघडले की दिसू लागायचं हे खरं. मला वाटतं की जुन्या पिढीला हीच सवय होती की अंधारात असलो की अजून घट्ट डोळे मिटून आत डोकावायचं, स्वतःचे डोह ढुंडाळायचे, आपल्या जाणीवा नेणिवाचे झरे मोकळे करायचे आणि मग वाटा स्पष्ट होतं. खरंच पुढे सगळंच नीट दिसायला लागतं. आपणच शोधलेली आपली वाट असेल तर मग ती सुकर होते, त्याचं ओझं होत नाही आणि त्या वाटेवरचा प्रवास समाधान देणारा असतो. एकदा वाचलेला सुविचार आठवतो, अंधारात रस्ता दिसतो आणि उजेडात फक्त खड्डे दिसतात. मग दिवे येईपर्यंत तुमचे रस्ते शोधायचे. लहानपणी मला हा विनोद वाटायचा, पण हल्ली जुन्या गोष्टी, जुनी लोकं आठवतात, त्यांची वाक्य आठवतात आणि आता कुठे त्याचा अर्थ 50 वर्षांनी थोडाफार कळतो. स्वतःच्या तरुणपणी परिस्थितीच्या अंधारात त्यांनी कष्ट सोसले, गाव सोडले, वार लावून जेवले, शिकले, नोकरी केली, आपला रस्ता शोधला. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांना मुलींना शिकवलं, मोठं केलं. त्याची फळं आम्ही उपभोगतोय. कधी नव्हे तर परवा खूप वेळ लाईट गेले, इन्व्हर्टर बंद पडला तर किती चिडचिड. डेटाचा स्पीड थोडा कमी झाला आणि लॅग आला तर त्रागा. पिझ्झा अर्ध्या तासात डिलिव्हर नाही झाला तर फ्रीची मागणी. उजेडात फक्त खड्डे दिसतात हेच खरं. पण हल्ली अंधारच होत नाही. मुळात अंधारच माहिती नाही. आजूबाजूला सारखा लाईट असतो, पण तो एनलाइटन करू शकत नाही. आणि डोळेच कधी न मिटल्यामुळे आत डोकावायची वेळच येत नाही. इन्व्हर्टर, मोबाईलच्या लाईटनं आजूबाजूचं दिसतं आणि फक्त आजूबाजूचंच दिसलं तर फक्त स्पर्धा वाढते, पण वाट काही सापडत नाही. वाट सापडायची असेल तर आत डोकावता आलं पाहिजे. आपापले डोह धुंडाळता आले पाहिजेत. अंधारात तळाशी पोचणं सोपं होत असावं म्हणून अधूनमधून थोडा मिट्ट अंधार हवा आहे. धन्यवाद. वाचन संजय इनामदार.